हाय सगळ्यांना. हो का, दिसलं का? तर बानूची आंघोळ झाली, बानूला टाकला. आता कपडे लय पडल्यात ना, म्हणलं कपडे धुवावा. तर एक माणूस आलता. कुठला होता ग? ओहोळचा काय म्हणला? कुठला? येहाळचा. आणि गुडघं दुखून गेला. तिला मी म्हणते बर का, त्याला मी म्हणलं बी की औषधाच्या आधीच तू गुडघं दाबायला लागलाय. म्हणलं दुखाल की बाबा, म्हणलं परत काय करायचं. तर हो का, आईचा चाललाय नेहमीप्रमाणे स्वयंपाक. तर काय म्हणला ग ते माणूस? काय दुखून गेला तुझं? आणि 1200 रुपयाचे असे लय फसवणारे आले ते बर का. लय म्हणजे लय फसवणारे येते ते. आणि कुठं घडीभरचं चांगलं औषध लावते ते, राहिलं म्हणते ते, आणि देते ते डुप्लिकेट. आणि म्हणतोय दवाखान्यात बी इलाज होणार नाही, काय नाही. त्याला नाही म्हणलं तरी बसला इथंच. इकून टाकले ग सांगा. तर आईचं चाललाय स्वयंपाक. बानूबाईला टाकले आंघोळ करून. तर म्हणलं चला एक तुमच्यासोबत बोलावं. म्हणलं काय होतं माहिती का, आमची तर रेंज नाही. आणि हेडव टाकला की मला तिकडे जावं लागतं चिचकड. तिकडं रेंज फुल येते आणि पटकन हेडव पण डाऊनवर होतं या. तर चला मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करणार आहे आईच्या सल्ल्याने. तिला मी म्हटलं, म्हणजे तुम्हाला मी म्हणलं का नाही 2 दिवस झालं सांगते की काहीतरी मला तुमच्यासोबत बोलायचं आहे, काय बोलायचं आहे. तर ही साडी आईचीच घातली मी, तिला देवाला त्यांना आयर केलेला. तर विषय असा आहे की मी छोटंसं काहीतरी बिझनेस करावा असं मला वाटायला लागलंय. म्हणजे आता मला कामाला तर जावं लागणार आहे. अन्वी बघत आई तिला गाडा म्हणजे भाजी पाला म्हणजे योग्य आहे का नाही तुम्ही सांगा. त्यासाठी तुमचा सपोर्ट लय गरजेचं आहे. आणि मदत पण मला म्हणजे करा असं मी म्हणलं. म्हणजे मदत का करायची तुम्हाला सांगते. आता हे घर तर आपलं तुम्ही बघितलेलंच आहे, दाखवलेलंच आहे मी. पूर्णपैकी हे झालेलं आहे. आणि जेवढी गुशीची बुजवल सिमेंटाने म्हणा कशाने म्हणा काय होत आहे, परत बोळ पडते ती. म्हणजे गुस आहे का काय हे पण समजा नाही, दिस नाही पण. आणि औषधी घातलं होतं तेव्हा तर मिली होते, पण परत अजून गुस आली. म्हणजे बघा आता घर तसलं तरी गुशींला ही घर पटायला लागलंय. म्हणजे पडकासारखंच पटायला लागलंय. तर त्यांचं पण बरोबर आहे ना, माती आहे खाली म्हणल्यावर येणारच त्या. तर येऊ द्या. तर आईचा चाललाय स्वयंपाक, भाकरी करायला लागली. तर मला कपडे लय आहेत आता तिकडून आणलेली भिजलेली, ही वास सुटलेला, मग सगळेच कपडे मी भिजायला टाकले. तर मला हे बोलायचं होतं की मी म्हणजे भरपूर मला फोन आलं ताईंचं दादांचं की ताई तू काहीतरी बिझनेस कर, काहीतरी व्यवसाय कर, त्याने करून तू अन्वीकडे पण ध्यान देऊ शकते. तर त्यासाठी मला भांडवल तर लागणारच आहे ना. तर आता बघू काय होतंय काय नाही. तर जर माझ्याकडे भांडवल तर आलं तुमच्या आशीर्वादाने तर मी ते नक्कीच चालू करणार आहे. पण त्यासाठी आता मला 10,000 तर लागणारच आहेत. आता कशामुळं तर गाडा आणावा लागणार आहे. आता बघू उद्या मी जाईल बहुतेक बघायला करमाळ्याला, जीवरला चौकशी करेल करमाळ्याला. गाडा बघून आपला साधा गाडा म्हणजे लय भारीतला नाही आणायचा आपल्याला, 3-4 हजारापर्यंत आणायचा. आणि मंडई आम्हाला पडती करमाळा. जीवरला मंडई थोडी बसते ती माणसं. म्हणजे मंडई मोठं काय म्हणते मार्केटला आम्हाला तिकडे जावं लागणार आहे. आणि त्यासाठी गाडी पण लागणार आहे. आणि गाडी तर चालवाय कोण नाही.
आता मस्त मला गाडी येते, कुठे येते, पण एवढी व्यवस्थित काही येत नाही मला. भीती वाटते दुनियाची. आता लोक भली चांगली चांगली ड्रायव्हर चालवले नाही त्यांना होत आहे काय पण. म्हणजे आपण नीट चालवलं तर समोरचा माणूस नीट चालवत नाही ना, असं तर आहे ना. तर मी असं ठरवलं तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की मी बरोबर बोलते का काय. तर त्यासाठी तुम्ही 10 रुपये म्हणा, 5 रुपये म्हणा, 20 रुपये म्हणा, अशी मदत मला तुम्ही करा. तुमच्या आशीर्वादाने मी नक्कीच बिझनेस ते चालू करणार आहे. माझ्याकडे आहेत काही जणांनी मदत केलेली, ते मी लावणार आहे. आता घर तर काय सेट बघू नंतर. तर त्याला मी व्यवसायाला लावणार आहे. तर व्यवसाय काय आहे आपला की भाजीपाला आईसाहेब असं नाव पण देणार आहे त्याला मी. तर बानूला बघत बघत आहे भाजीपाला मी त्याला सकाळनं आणून देत जाईन. कोथिंबीर ही असं वांगी, बटाटी, काय होतं जास्त बोललं ना दमच भरतो या. तर तिला मी म्हणलं बसून बसून कर, तर करते का, तर होय म्हणली. तर सकाळना तात्या तर बसवलं तरी चालतंय, तात्याला तरी करून देईन. ते फिरवत्याला सकाळनं गाडा गावातनं मटकी वली, कोथिंबीर, जे काय असं लागतंय भाज्यांना ते. तर तात्पुरतं आशीर्वादाने तर तुमच्या करणारच आहे मी थोडं थोडं. तर तुम्हाला तर माझा नंबर पाहिजे असेल तर मला काय आता टाका येणार नाही. तर माझा नंबर व्हायरल झालेला आहे आणि भरपूर जणांकडे आहे. ताई दादा तुम्ही एकमेकांना जर नंबर मागितला तर देऊ शकताय. आणि राहिला प्रश्न याचा, तर जो नंबर आहे तोच फोनपे पण माझा नंबर आहे. तर कमेंट करून मला सांगा की नंबर कुणाकुणाकडे नाही. जरी नसेल तर भावा बहिणीनं तुमच्याकडे आहे, तुम्ही आज आपतल्या आपत शेअर करा. काम की मला आता देता येणार नाही, एवढी माझी शाळा पण झालेली नाही. जर कुणाला मदत करायची असेल तर मी ही व्यवसाय चालू करणार आहे ना, त्याबद्दल मी बोलायला लागले. तर कुणाचं काय म्हणणं आहे, कुणाचं काय आहे मला नक्कीच सांगा. म्हणजे कुणाचं म्हणणं कसं आहे, ताई तू हे कर, ताई तू ते कर. तर मला हे बरं वाटतंय, कारण आमच्या गावात आम्हाला जेऊरला जावं लागतंय. भाजीपाला ही 8 दिवसाचं आणावं लागतंय, सोमवारची सोमवारलाच. आणि आज जायचं म्हटलं तर गाड्याचाही प्रॉब्लेम आहे, असं आहे. तर बघू आता काय होतंय काय नाही. तर तुम्ही मला सांगा की मी बरोबर करते का चुकीचं करते, की पोटापाण्यासाठी काहीतरी करावं लागणार. आता बघू, एक ठिकाणी आहे कंपनी इथं आमच्या इथं, काय ग लहव्याच्या तिथं कंपनी झालेली आहे. बघू आता ती मला म्हटली येऊन जाऊन बघ कर. तर आता येऊन जाऊन तर मला करावंच लागणार आहे. आता कुठं राहणं असं मला वाटत नाही. तर 9ला जायचं, 5:30ला सुट्टी. तर बरं आहे, ती 200-250 रुपये हजरी, 250 रुपये हजरी. जाऊ द्या, तेवढं तर कुठनं यायचं. तर आईला मी भाजीपाला मंडई टाकून देणार आहे. तर कुणाचं काय म्हणणं आहे, कुणाचं कसं म्हणणं आहे, तर मांडा सगळ्यांनी. तुमच्या म्हणण्याने मी चालणार आहे. आणि जर मला कुणाला मदत, आणि मला मदतीची खरंच गरज आहे, लय नाही, माझ्याकडं काही लोकांनी मदत केलेली आहे, तसंच मी ठेवल्यात, ते पण मी यालाच लावणार आहे भाजीपालाला. तर वल्लासाठी आता बघू, ते सकाळनं तर लवकर आणलं तर गावातनं फेरफरका मारतील. आणि राहिला तर इथं आई घरच्या घरी कोण आलं तर देऊ शकते. तर चालू करण्यासाठी तुमचा आशीर्वाद गरजेचा आहे. पण त्याच्या आधी तुम्ही मला सांगा की बरोबर आहे का चुकीचं आहे, ताई तू कर, असं दिलासा द्या मला. तर चला, कसा वाटतंय आपला व्यवसाय नक्की सांगा. आणि तुम्हाला नवीन नवीन असे बघायला तर भेटणारच आहे. तर बाय सगळ्यांना.